हाय, नमस्कार. तर माझा चेहरा कसा वाटतोय? काळी काळी पडली का नाही? काय करावं, कामच आहे ती तेवढी जीवाला. काम करावं लागतंय. आणि हो का लेकरं, बघा लेकरं अशी सोडून जावं लागतं. चला मला जायचं फड मारायला आता. मला तुम्हाला दाखवा. हो का बघितलं? ऐ ऐ ऐ वू वू ये 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 बघितली का लेकरं अशी सोडून जावं लागते ते. रडते, एकलीच आहे घरात. अशी 3 लेकरं आहेत ते त्या बायाला, 3 बिहारीचे आहे ते. छत्तीसगड ती गल्ली आहे ती. तर बघा ना, बानूला बरं झालं मी तिथे ठेवलं, कारण चिखल एवढा पडतोय की प्रमाणाच्या बाहेर, की मी उठू वाटत नाही, बसू वाटत नाही, पण काम करावंच लागतंय. नेटाने का होईना करावंच लागतंय. आता तुम्ही म्हणसान की ताई असं कसं, हो का त्या दिवशी हे झालेलं असलं झालंय दुःख, हो का आताच गोळी खाल्ली आहे, गोळी आणायला लावलेली, हो का कसला डेंजर झालं बघितलं का. लय अवघड परिस्थिती आहे. तर थांबावंच लागतंय. आणि एवढं दुखतंय की नेमकं काय दुखतंय तीच कळना. हात दुखतंय का, नरडं दुखतंय का, डोकं दुखतंय का, काय दुखतंय, म्हणजे पूर्ण शरीरच दुखतंय. नेमकं कुठलं दुखतंय ते समजाना गेलंय. तर सरपण नव्हतं, हे काय एवढं तुराट्या आणल्या आता याच्यावर सरपण ही स्वयंपाक बनवायचा. आणि आल्या पाणी पिली 1 गिल्लास. मासे तर तोंडावर बसायला लागले. तर कारण तोंडाला आणि डोकं पण विचारणं होय नाही. आधी 1 टाइम विसरत होती, ती पण नाही. आता 1 टाइम पण नाही, काहीच नाही. मम्मीला हाक मारते. बघा कसलं अवघड आहे. आता मी बसली म्हणून ते लेकरू तिथनं पडलं तर कसलं अवघड आहे. तसं तिला नाही येत चालता, 1 वर्षाची पण नाही अजून. पण तिकडं आता आई बापा फडात आहे ती. मग मी बानूला इथं ठेवून किंवा तिथं उन्हात नेऊन फपुट्यात जमल का, म्हणून मी तिथं ठेवलं. आणि तिथं कसं शेड होतं, त्यामुळं मी बानूला नेत होती. बघा ए ये 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 ए ए आता मी बसली, थोडी झोपली मी. आता जाते फड मारायला. दुधाचं पैसे द्यायचे तर दिलं. आणि त्या ताईंनी बानूसाठी खायला पैसे पाठवलेले, त्याचं मी त्या लवकरच बानूसाठी एक गाडी घेणार आहे. मी गाडी म्हणजे मोटरसायकल नाही, हा माणसानं मोटरसायकल घ्यायला लागले. ती तसलं नाही का झोक्यासारखं असं कुठं पण आकडा असतात ते अडकवायचं आणि त्यात बसायचं, बेल्ट हे असतो तसलं. नाहीतर मग असं त्यात बसवायचे असं आपण चालवायचं. ती तसलं काय म्हणतात ती लहान लेकरांसारखं, पण त्याला बसता पण येतंय, ती बसायचं पण आहे असं नाही का चालवायचं. मला तसलंच घेऊ वाटायला लागले, कारण आता अन्वीला कुठं न्यायचं, खांद्यावर लय अवघड होतं. त्या दिवशी मी देवाला नेलतं ना, इतकं अवघड झालं की माझं 2 दिवस हात सुजलं होतं. तिथनं येऊन 3ला तिथं सोडलं, तिथनं लगेच इथं आले. चिखल तर काय दम खाय नाही. आता घर बांधायला चालू करायचंय, पण मालक म्हणलं की एवढं सीजन होऊ देत आहे का. मी म्हणलं परत पावसाळा लागतो या, मग राहायचं कुठं, अडचणी येते ते. परत वारण कावदानं जत्रा निवान सणन हे चालूच, एका मागं एक चालूच राहतंय, आहे की नाही. तर बघू आता मालकाशी अजून एकदा बोलावं लागेल. कसं आहे, जरी घर नाही जमलं तरी बाबा मला सेड तरी हाणावंच लागणार आहे. कारण घराचं एवढं मी बांधकाम करायचं माझी एवढी ताकद पण नाही. आणि मी असंच ठरवलं, म्हणजे मला असं वाटतं की मी सेडच मारावा, कारण साध्या सोपं 20,000 रुपये जातील तेवढ्याला सगळ्याला चांगलं शेड मारून कोबा करून, आहे की नाही. आणि ती जी शिल्लक राहिलेली आहे ते असं कंपाऊंड करावं, म्हणजे भेताळं घ्यावं. तुम्हाला काय वाटतं, मी तसंच करू की बांधकाम करू?
आता बांधकाम करायचं म्हणलं तरी हो का मला इथनं तिथं जावं लागतंय आणि इथनं तर जाऊ शकत नाही कारण इथनं माल मटेरियल पोचवलं ना इथं इरबळ बिन दिवसभर बिन फक्त आराम जीवाला फक्त 10-15 मिनटं भेटतोय. नाही तर इरबळ बिन रातभर बी कामच आहे. तर बघू काय होतं ते नियोजन. मी आईशी बोलते एकदा की आई आपण असं शेड मारायचं मलाच असं वाटतंय कारण सोपं वाटतंय कारण शेड मारायला 2 दिवस कसं पण मारू शकते कारण त्या जाग्यात मुरुम टाकावं लागल म्हणजे जवळजवळ का नाही महिना 2 महिने तरी बांधकाम चालेल कारण ते सगळं ढकलायचं परत पाया घ्यायचा परत म्हणजे लय उच्च पाते आहे ते. आता सगळ्या भावांनी तर हात लावला तर होऊ जाईल पण कसं आता त्यांचं पण कामं धंदा त्यांना पण आहेत नाहीत पण बघू मी असं म्हणते बरं का पण आता माझ्या लेकरांसाठी आणि आईबापासाठी तर करावंच लागणार आहे मला. पण मला असं वाटतं की शेड कमीत कमी नाही का बांधकाम माझ्याच्याने एवढं होऊ शकत नाही कारण बांधकाम तर करायचं म्हणलं ना लय अवघड आहे. तर बघू मला सांगा तुम्ही चांगला सल्ला द्या. बाय.